नमस्कार, मी मीरा काळे. मी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय या शाळेत शिकते. मी आत्ता 5वीत शिकते. मी तुम्हाला द मा मिरासदार यांच्या अति तिथं माती या एका छोट्या नाट्याचा भाग वाचून दाखवणार आहे. चक्रमादित्य महाराजांचा दरबार. शमशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो. आज ते कदम महाराज, आज ते कदम. बसा मंडळी बसा. काय प्रधानजी, कशी काय आहे राज्याची हाल हवाल? आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत. श्रीमंत लोक सुखात आहेत. छान, उत्कृष्ट. बरं, चोरी मारी वगैरे? छे, कोणी चोरी करत नाही, फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. फारच छान. बरं, रोगराई वगैरे? बिलकुल नाही. 4-2 साथीचे रोग आले, त्यात 500 माणसे गेली. बाकी सगळे जिवंत आहेत. वा वा प्रधानजी वा. आमच्या राज्याची हाल हवाल एकूण उत्तम आहे म्हणायची. बरं, आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता? एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत. त्यांचं गाणं ऐकावं सरकार. त्यांचं नाव काय म्हणाला? गानसेन. बरं बरं, बोलवा त्यांना. गवई बुवा येतात. महाराजांचा विजय असो. गवई बुवा, तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाही नाही, असं करा, पेटीवर तबला वाजवा. महाराज, मी वादक नाही, गवई आहे, संगीत गातो. बरं बरं, म्हणा काहीतरी. गवई बुवा मांडी घालून बसतात. हात वारे करून बेसूर आवाजात एक गाणी म्हणतात. महाराज खुश होतात. वा गवई बुवा वा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? महाराज, मला स्वतःला काही एक नको. सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत हो. संगीत कलेसाठी काहीतरी करा. अवश्य अवश्य. काय बरं करावं? हा, छान कल्पना सुचली. प्रधानजी, आज्ञा महाराज. संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे. आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा. आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचं. कोणीही साधं बोलायचं नाही. सगळं गात गातच बोललं पाहिजे. ठीक आहे सरकार. जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा, मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या. आत्ताच दवंडी द्यायची व्यवस्था करतो. ऐका हो, तुम्ही ऐका. ऐका हो ऐका. आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे, केवळ गाणे आणि तराणे. चालणार नचै तर फलाणे. राजाज्ञा जो मोडील कोणी, देव सुळावर त्यास तक्षणी. ऐका हो तुम्ही ऐका. त्या गावात 2 पहारेकरी लक्ष ठेवत असतात. कोणी साध्या आवाजात बोललं तर त्यांना पकडायचं हे त्यांचं काम होतं. हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आलीये बुवा. जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गातायत. साधं बोलणं नाहीच कुठे. महाराजांची आज्ञा आहे ना, कोण मोडणार? काय एकेकाचे आवाज भसाडे आहेत रे. त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे? लोक अगदी त्रासून गेले आहेत. कोणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं हे आपलं काम. आपण सुद्धा नाही बोलायचं. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो अन सुळावर चढवितो. हे ते बघ, ती दोघं नवरा बायको भांड तिकडच येत आहेत. बाजूला उभं राहून ऐकूयात. साधी भांडतायत की गाण्यातच? चल तर. तेल संपले, तूप संपले, मीठ संपले, स्वयंपाक आता मी करू कशाचा? ए माझे आई नकोस खिंकाळू, हा चाललो बाजाराला, आणून देतो माल तुला. अन येताना 2 शेर, तुम्ही वांगी आणा छान सुरेख, आणि तो मी तेल तूप मीठ, आणखी ती काय सांगी. कमाल आहे बुवा. भांडण सुद्धा गाण्यातच करायचं. आता हे नवरोजी गेले बाजारात, तिथेही गर्दी माणसांची. प्रत्येक जण गाण्यातच बोलतोय. खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही? अरे गंमत म्हणजे काय, नुसती मज्जा चालली आहे, मज्जा. धन्यवाद.